सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आता आम्ही जातो आहे नांदगावमधल्या मार्केटमध्ये। तिथून आम्हाला ना पूजाने चिकन, त्यानंतर चिकन मसाला आणि अजून एक दोन वस्तू आणायला सांगितल्या आहेत। आम्ही रोज सकाळी उठल्यावरती ना शिरगाव मार्केट किंवा नांदगाव मार्केट इथे आमचं डेलीचं जाणं येणं होतं। त्यामुळे ना खूप मजा यायची, कारण की ना रोज सकाळी उठल्यावरती सकाळ सकाळी गावामध्ये एवढं फिरायला भेटायचं ना। आणि ते पण हे सर्व अशी झाडं, त्यानंतर रोजचं आम्ही मार्केटमध्ये जाणं, त्यानंतर काही ना काही वस्तू घेऊन येणं। तर ना हे आमचं एक म्हणजे एक रुटीन होतं। हे बघा, खूप खूप मजा यायची। रोज सकाळी उठल्यावरती ना मी आणि पप्पा आम्ही दोघंजणं पण कुठे ना कुठे फिरतच राहायचो, म्हणजे सामान वगैरे घेऊन येणं। शिरगाव आणि नांदगाव मार्केट हे दोन्ही पण समान अंतरावरती आहे। हे बघा, नांदगाव मार्केटला ना डेली इथे मच्छीवाले बसतात, सकाळचे असतात। आपल्याला कोणती पण मच्छी पाहिजे असेल ना ती सर्व मच्छी भेटते इथे। हे बघा, इथून आतमध्ये आलं ना की इथे चिकनवाले आहेत। आम्ही इथेच हमेशा चिकन घेतो, कारण की ना इथे क्लिनिंग वगैरे एकदम चांगली असते। ते बघा, ते कोंबडीला चेक करतात आहे, म्हणजे कुठे मार वगैरे किंवा डॅमेज वगैरे नाही तर। आणि हे बघा, ह्यांच्याकडे ना अशी मशीन आहे ह्यांच्याकडे, त्यामुळे तिथे कटिंग करायला वगैरे पण त्यांना काय म्हणजे असं हे नाही होत। कारण की पहिले बघा, म्हणजे काही काही ठिकाणी ना ड्रममध्ये वगैरे कट करून टाकतात, तर तो ड्रम वगैरे काय माहिती कसं असतो, ते लोक तर जास्त क्लीन पण नाही करत। पण इथे असं नाही, ही मशीन वगैरे पण एकदम साफ आहे। आणि कट केल्याच्या नंतर डायरेक्ट ब्लड आहे ना कोंबडीचं, ते डायरेक्ट खाली टपात जाऊन पडतं, म्हणजे त्या मशीनमध्ये पण एवढा काही घाण वगैरे होत नाही। आणि त्यांच्याकडे म्हणजे खूपच चांगले आहे बघा, हे जे असतं ना हे ते पण क्लीन करून घेतात आहे। नाही तर कधी कधी आपण दुसरीकडून चिकन घेतो ना, तर तिकडे त्या चिकनच्या पीसेसला तुम्ही बघाल ना, तर त्याला असं मातीसारखं असं लागलेलं असतं। पण हे क्लीन असल्यामुळे ना ते पण काय लागत नाही, ते एकदम क्लिनिंग वगैरे एकदम चांगली आहे। म्हणून हमेशा आम्ही गावाला जेव्हा पण येतो ना, तर ह्यांच्याकडनं चिकन घेतो। आणि जर शिरगावला गेलो ना, तर शिरगावला चिकनवाले म्हणजे फिक्स आहेत, ते चांगले चिकन वगैरे त्यांच्याकडे भेटतं, म्हणजे काय असं मीटरमध्ये पण वगैरे काय गफला होत नाही। तर आम्ही त्यांच्याकडनंच हमेशा घेतो आणि ते आम्हाला चांगले ओळखतात पण। हे बघा, यांची कटिंग वगैरे पण एकदम चांगली, एकदम प्रोफेशनल कटिंग आहे। त्यानंतर ना आम्हाला ना थोडं म्हणजे पूजाने बोनलेस चिकन मागितलेलं, तर आम्ही त्यांना ते पण सांगितलं, तर त्यांनी बोनलेस चिकन पण एकदम चांगलं कट करून दिलं आम्हाला। हे बघा, हे बोनलेस काढतात आहे आता।
चिकन आहे ना आता कट वगैरे तर करून झालं आहे. कट करून झाल्याच्या नंतर पण ते आम्हाला ना वजन करून दाखवतात. हे बघा, म्हणजे आम्हाला जे कट करायच्या अगोदर जे वजन दाखवलेलं ना तेच ॲक्च्युअल वजन होतं. त्यामध्ये काहीच कमी जास्त नाही झालेलं. आमचं ना चिकन तर घेऊन झालेलं आता. तर आता आम्हाला ना चिकन मसाला आणि अजून लापसी वगैरे पण वस्तू घ्यायच्या होत्या. त्यासाठी ना आम्ही बाजूच्या किराणा मालाच्या शॉपमध्ये आलो आहे. हे दुकान पण त्यांच्या बाजूलाच आहे एकदम, म्हणजे थोडं बाहेर यावं लागतं. त्यानंतर राईट साईडला ही सर्व दुकानं लागतात. तर इथे आम्ही सर्व सामान वगैरे असेल ना तर ते सर्व इथे घेतो. त्या व्यतिरिक्त पप्पांना कांदे वगैरे पण घ्यायचे होते. कितीला आहे? किती आहेत पीस? 30-35. तुम्ही म्हणताला हे किती रुपये? इथे तुमच्या समोर आहे. या दुकानात आम्हाला काही वस्तू पाहिजे होत्या त्या भेटल्या नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये चाललो आहे आता. कारण की आम्हाला कोथिंबीर वगैरे पण पाहिजे होत्या, त्या सर्व ह्यांच्याकडे भेटला आम्हाला. त्यानंतर चिकन मसाला आम्हाला तिथे भेटलाच नव्हता, मग तो पण आम्ही इथेच घेतला चिकन मसालासुद्धा येऊन. आपल्याला मुंबईला जसं पाहिजे तसं शॉपमध्ये सर्व वस्तू भेटतात तसं इथे नाही भेटत. कारण इथे ठराविक दुकान आहे, तिथेच त्याप्रमाणे ते वस्तू ठेवतात. जसं की आहे ना कोथिंबीर वगैरे ना हे सर्व दुकानवाले नाही ठेवत. काही काही दुकाने आहेत ना तिथेच कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, अद्रक हे काही काही शॉप आहेत ना तिथेच हे ठेवतात. आम्हाला आता सर्व सामान भेटलं आहे जे आम्हाला पाहिजे होतं, ज्यासाठी आम्ही आलेलो ते. तर आता आम्ही घरी जायला निघतो आहे. हे बघा, आम्ही आलो तर सर्व दुकानं चालू होती इकडची. आणि आता दुपार होतं सर्व दुकानं बंद होतात आहे, कारण दुपारची सर्व दुकानं बंद असतात. आता मला इथून घरी जायला ना कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागतात. कारण की इथून आमचं जे घर आहे ना ते 7-7.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि तुम्ही इकडचे कधी असाल ना तर नक्की हे बघा, इथे लेफ्ट साईडला ना इथे एक ऊसाचा रसवाला आहे. तुम्ही नक्की इथे ऊसाचा रस ट्राय करा, कारण की खूप टेस्टी बनवतो. म्हणजे तिकडचे जे ऊस आहेत ना ते एकदम चांगले ऊस आहेत, म्हणजे टेस्ट मस्त लागते ऊसाच्या रसाला. हे बघा, तुम्ही जर इथे कधी गाडी चालवत असाल तर नीट गाडी सावकाश चालवा, कारण की ह्या रोडवरती आहे ना अशी गुरं वगैरे किंवा बैल वगैरे हे सर्व ना सतत येत राहतात. हे बघा, तर इकडनं गाडी कधी पण गावच्या रस्त्यावरती चालवा ना तर सावकाश चालवा. हे आता आम्ही आमच्या गावामध्ये आलो आहे. हे कोळोशी बाजार आहे. इकडे पण आता ना दुपारची आता दुकानं बघा ऑलमोस्ट दुकानं बंद होत चालली आहेत, कारण दुपारची सर्व दुकानं पूर्ण गावात बंद असतात. ते डायरेक्ट संध्याकाळी 4-4:30ला ओपन होतात. हे ना कोळोशी बसस्टॉप आहे. इथून आता 2 मिनिटात आपण घरी पोचू. आणि हे बघा, हे विठ्ठल मंदिर आहे. आणि हा इकडनं राईट मारला ना की इथून आपलं घर येतं. हे बघा, गेटवरती ना गाय उभे, म्हणजे ना नक्कीच हे लोक ना काहीतरी खायला घालत असतील. आणि बघा, पूजा आणि युविन दोघं पण आहेत आता इथे, आणि गायला ना काहीतरी खायला घालतात वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आपण आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.